नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधार ॲपमधून तुमचे आधार कार्ड अगदी सोप्या पद्धतीने कसे डाउनलोड करायचे। तर बऱ्याच जणांना आधार कार्डची PDF फाईल मिळत नाही, OTP प्रॉब्लेम किंवा ॲप सेटअप कसा करायचा हे समजत नाही। म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड मोबाईलमध्ये PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती आहे, जर तुम्हाला सरकारी योजना, आधार, पॅन, महावितरण, PM किसान अशा सर्व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करा। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरला ओपन करायचं आहे। प्ले स्टोअरला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार अशा प्रकारे सर्च करायचं आहे। तर आधार सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक ॲप येईल। तर हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। तर इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्याला ओपन करून घ्या। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व परमिशन द्यायचे आहे। त्या सर्व परमिशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये द्या। परमिशन दिल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिस्कवरी म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल। तर अशा प्रकारे सर्व व्यवस्थित वाचून तुम्हाला एंटर आधार नंबर हा टाकायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे। तर टाकल्याच्यानंतर मित्रांनो खाली कंटिन्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन संपूर्ण वाचायचे असेल तर वाचून तुम्हाला खाली एक टिक केल्याच्यानंतर टिक करून तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे ते सिम कार्ड याच्यात असणे गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या सिम कार्डवरती क्लिक करून खाली सेंड SMS वरती क्लिक करायचं आहे। सेंड SMS वरती क्लिक केल्याच्याबरोबरच तुमच्यासमोर असे सेंड करून तुम्हाला सेंडिंग व्हेरिफिकेशन मेसेज आणि त्यानंतर व्हेरिफाईंग मोबाईल नंबर अशा प्रकारे प्रोसेस चालू होईल। तर व्हेरीफाय मोबाईल नंबर झाल्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवरती खालती क्लिक करायचं आहे। तर कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचं फेस या ठिकाणी द्यायचं आहे। त्या ॲथोरायझेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने घेऊन एकदा तुम्ही तुमचा चेहऱ्यावरती डोळे ब्लिंक करायचे आहेत। ब्लिंक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं फेस हे घेतलं जाईल। त्यानंतर तुम्हाला गेटिंग युअर आधार रेडी आणि त्याच्या खाली प्रोसीड येईल। तर त्या प्रोसीडवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी एक नवीन डिजिट पिन विचारला जाईल। तर तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने पिन टाकल्याच्यानंतर तुम्हाला वरती स्किप करायचं आहे। स्किप गाईड केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड हे येऊन जाईल। तर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली शेअर ID अशा पद्धतीने एक ऑप्शन दिसेल। तर त्या शेअर ID वरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे। तर शेअर ID वरती क्लिक केल्याच्यानंतर डाउनलोड आधार वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर डाउनलोड आधारवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये PDF आधार कार्डची एक PDF या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल। डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला तिला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड विचारला जाईल। तर पासवर्ड कॅपिटलमध्ये सुरुवातीचे 4 अक्षरे या ठिकाणी टाकायचे आहेत आणि तुमचा जन्मवर्ष जे काय असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। जन्मवर्ष टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड झालेलं दिसून येईल। तर अशा प्रकारे तुम्ही आधार ॲपमधून तुमचे आधार कार्ड सहज डाउनलोड करू शकता। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे डाऊट्स खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।